नमस्कार, मी मेघना घाग. महाराष्ट्र टॉप 50 मध्ये आपलं स्वागत. बुलेटिन मध्ये घेऊया टॉप 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. भाजपने अजित पवार शिंदेंना ब्लॅकमेल करून पक्ष फोडला. फाईल ओपन आहे सांगून भाजपाचं ब्लॅकमेलिंग सुरू. खासदार संजय राऊतांचा आरोप. महाराष्ट्रभर भाजप एमआयएमची झुपी युती. अकोल्यात तर भाजप एमआयएमची उघड युती. अमरनाथमध्ये भाजप काँग्रेस युती. भाजपच्या इतर पक्षांसोबत युतीवर राऊतांची टीका. सावरकरांचे विचार मानत नाही तर सरकारमध्ये का ठेवता, शेलारांच्या वक्तव्यावरून राऊतांचा सवाल. राज्य वाऱ्यावर सोडून फडणवीसांचे दौरे. प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या राज्यभरातील दौऱ्यावरून राऊतांची टीका. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची सत्ताधाऱ्यांवर टीका. सत्तेचा मलिदा खाताना एकत्र येतात. सत्तेसाठी पुन्हा एकमेकांचे कपडे उतरवण्याचं काम आम्ही कपडे सांभाळतोय, वडेट्टीवार यांची टीका. भाजप दोनही मित्रपक्षांना बाजूला सारेल. कोणाचा नंबर आधी लागेल हे निवडणुकीनंतर कळेल. गडचिरोलीतील कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांची महायुतीवर टीका. लातूरमध्ये दिवंगत विलासराव देशमुखांचे समर्थक आक्रमक. रवींद्र चव्हाणांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध. छत्रपती संभाजीनगर येथे रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर सोनवणे यांचे प्रचार कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला. कार्यालयाला आग लावत असल्याचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती. सीट मिळाली नाही म्हणून टीका करणं चुकीचं. आमच्या सीट आम्ही यशवंत किल्लेदारांसाठी सोडल्या तरीही पूर्ण ताकदीनं किल्लेदारांच्या पाठीशी उभा. किल्लेदार निवडून येणारच, त्यांना ताकदीनं मदत करणार. सचिन अहिर यांनी व्यक्त केला विश्वास. महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे प्रचंड पाऊस पडेल. यामुळे या पावसात अंघोळ करून घ्या असं मिश्किल विधान आमदार जयंत पाटील यांनी केलंय. वेगवेगळ्या मार्गाने बिनविरोध निवड झाल्यानं मिरची लागली. जयंत पाटलांचं फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर. अमरावतीत निवडणुकीसाठी प्रचार जोरात. मात्र महापौर पदाचं आरक्षण प्रलंबित. महापौर आरक्षण सोडतीकडे पक्षाचं लक्ष आहे. आम्हाला कोणाशी वाद घालायचा नाही. जे घडलं ते गंगेला मिळालं. आता एकोप्यानं काम करायचंय. अजित पवार यांचं पिंपरी चिंचवड दौऱ्यात चौफेर फटकेबाजी करत मोठं सूचक वक्तव्य. अकोटमध्ये अकोट विकास मंच नावाची नवी आघाडी स्थापन. आघाडीत भाजप एमआयएमसह दोनही शिवसेना, दोनही राष्ट्रवादी, प्रहार, जनशक्तीचा समावेश. काँग्रेस आणि वंचित अकोटमध्ये विरोधात राहणार. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीसह ठाकरे सेनेला धक्का. बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका सुषमा लोपिस यांचा भाजपात पक्षप्रवेश. आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. नागपुरातील माजी नगरसेवकांच्या संपत्तीत दुपटीनं वाढ. माया इवनातेंची संपत्ती गेल्यामुळे 2 कोटी, खरं तर गेल्यावेळी 2,90,00,000 होती आणि आता तीच संपत्ती 4,06,20,00,000 एवढी आहे. बदलापूर मनसेच्या शहराध्यक्ष संगीता चेनवणकर यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. मंत्री आशिष दामले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. विधानसभा निवडणुकीत फिरली असती तर 10,000 मतांनी त्यांचा पराभव झाला असता. राष्ट्रवादीच्या आमदार सुलभा खोडके यांच्यावर नवनीत राणा यांची टीका. महापौर पदाच्या लॉटरीच्या हालचाली सुरू. महापौर पदाच्या आरक्षणासाठी नव्यानं लॉटरी काढण्यात येणार. कोणत्या प्रवर्गाला आरक्षणाची लॉटरी लागणार याकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष. पुण्यात कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाच्या बैठका. गेले 2 दिवस मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका. भारतीय जनता पक्षाचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलं. भगवा शब्दावर निवडणूक आयोगाचा आक्षेप. अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलंय गाणं. हिदायत पटेल यांचं उपचारादरम्यान निधन. काल हिदायत पटेल यांच्यावर झाला होता हल्ला करणारा उबेद पटेल अटकेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात पाणी प्रश्न ऐरणीवर. रखडलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेची चाचणी न झाल्यानं सत्ताधारी कोंडीत. निवडणूक संपल्यावर प्रणिती शिंदे कुठे जातील हे जग बघेल.
प्रणिती शिंदे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातील. प्रणिती शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा सुजात आंबेडकरांची टीका. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची तोफ धडाडणार. भायखळा, वरळी, शिवडी विधानसभांमध्ये दौरा. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला साटम काय उत्तर देणार याकडे लक्ष. पुण्यात अजित पवारांचा भव्य रोड शो. 4 तास चालणार रोड शो. रोड शो नंतर अजित पवारांची पत्रकार परिषद. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. यापूर्वी खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. उमेदवाराच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये प्रचार रॅली. काळाराम मंदिरापासून रोड शो सुरू होणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर. बावनकुळे संध्याकाळी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करणार. उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पक्षानं दिल्या 100% महिला उमेदवार. प्रभाग क्रमांक 7 आणि प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपनं दिल्यात 100% महिला उमेदवार. छत्रपती संभाजीनगरात उमेदवारांना धमकी प्रकरणी डॉक्टर शिवाजी सुकरे आणि अंबादास दानवे यांना आयोगाची नोटीस. तक्रारीबाबत पुरावे कागदपत्र सादर करण्याचे आदेश. चंद्रपुरात प्रभाग क्रमांक 3 मध्ये पती पत्नी रिंगणात. पती काँग्रेसमधून तर पत्नी दुसऱ्या जागेहून. याच प्रभागात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळी, शिवडी आणि सायन कोळीवाड्यात सभा. प्रचार दौऱ्यात शिंदे सोबत आमदार निलेश राणेही असणार. छत्रपती संभाजीनगरात आज ओवेसींची प्रचार सभा. जिल्ह्यात एमआयएमनं विद्यमान तरुणांची तिकीट कापून तरुणांना संधी दिल्यानं नाराजी. राष्ट्रवादीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार. आज दुपारी 2 वाजता वानखेडे स्टेडियममध्ये सुनील तटकरे, नवाब मलिकांच्या उपस्थितीत प्रकाशन. ठाण्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत. वरिष्ठ पत्रकार मिलिंद वल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान घेणार मुलाखत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभांचा धडाका. आज भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, लातूरमध्ये सभा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती दौऱ्यावर. दुपारी 12 वाजता नेहरू मैदानावर होणार जाहीर सभा. अकोल्यात दुपारी 2 वाजता प्रचार सभा. विकसित पुण्यासाठी संकल्प पत्र हा भाजपचा जाहीरनामा अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात येणार. यावेळी मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील राहणार उपस्थित. राज्य निवडणूक आयोगाची आज बैठक. जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीनं चर्चा होण्याची शक्यता. नेत्यांनाच प्रचार सभांसाठी मैदान मिळेना. शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे बंधू आणि भाजप शिवसेनेचा अर्ज. नगरविकास विभागाकडून होणार निर्णय. मलबार हिल राहण्याचं ठिकाण राजकीय अड्डा नाही. फ्रेंड ऑफ मलबार हिल संघटनेनं तयार केला जाहीरनामा. सरकारी बंगल्यावर होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकांना विरोध. निवडणुकीला अवघे 8 दिवस. 227 प्रभागांच्या अंतिम मतदार यादीला विलंब. निवडणूक आयोगाकडून यादी प्राप्त होण्यास उशीर झाल्याचं पालिकेचं स्पष्टीकरण. एक मोठी बातमी समोरते. कोल्हापूर पालिकेसाठी काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. जाहीरनाम्यात महिला विद्यार्थ्यांच्या सुविधांवर भर देण्यात आली आहे. महिला आणि विद्यार्थ्यांना केएमटी प्रवास संपूर्ण मोफत असेल. यासोबतच नागरिकाला उपचारासाठी 10,000 रुपयांची तातडीची मदत मिळेल असं देखील या वचननाम्यात येतं. शहरातील झोपडपट्ट्यांसाठी मॉडेल वस्ती संकल्पना राबवणार. विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर उभारणार. महापौर गुणवत्ता शिष्यवृत्ती सुरू करणार. शहरातील फेरीवाल्यांसाठी स्ट्रीट वेंडिंग झोन तयार करणार. पालिकेच्या आवश्यक सेवा नागरिकांना घरपोच मिळणार. नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी 10 सुरक्षित आधुनिक पाळणा घर उभारणार याचा देखील यात समावेश आहे. गडचिरोलीत अजीज नाथानी यांना जिल्हा गौरव पुरस्कार. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी सन्मान. राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस राष्ट्रीय माता दिवस म्हणून घोषित करावा. साताऱ्यातील मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा संघटनेची मागणी. नागपुरात आजही थंडीची लाट. नागपुरात सकाळी 8.8 अंश खरं तर सेल्सिअस किमान तापमानाची नोंद.
रत्नागिरीतील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांची दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी सुरू। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या 33 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई। सीबीआयकडून नाबार्ड कर्ज फसवणुकीची चौकशी सुरू। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील 11.33 कोटींची फसवणूक, खासगी कंपनी आणि संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल। यवतमाळमध्ये सावित्रीबाई फुलेंचा पुतळा हटवलाय, या प्रकरणी लेखी कारण देण्याची मागणी। या संदर्भात नीता होले घेणार मुख्यमंत्र्यांची भेट। एसआरए योजनेत घरभाडे थकवणाऱ्या विकासकांना चाप बसणार। घरभाडं थकवल्यास विक्रीची घरं जप्त होणार। झोपी प्राधिकरण खरं धोरण तयार करणार। कराड येथील विमानतळ विस्तारीकरण वाढवण्यासंदर्भात बैठक। शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक। पुढील 1.5 वर्षात नाईट लँडिंग सुरू होणार, शंभूराज देसाई यांची माहिती। देवगिरी किल्ल्यावर विद्यार्थ्याला शिवरायांच्या घोषणा देण्यापासून रोखलं। प्रकारानंतर संबंधित सुरक्षा रक्षकानं माफी मागितली। घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संताप। एक मोठी बातमी समोर येते। अंधेरीत ठाकरेंच्या शिवसेनेवर मनसे नाराज असल्याची माहिती आहे। अंधेरीत प्रभाग क्रमांक 67 मध्ये कुशल धुरी यांना उमेदवारी देण्यात आली आणि प्रचारात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते येत नसल्यानं नाराजी आता स्पष्टपणे पाहायला मिळते। आठवलेंच्या आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संशयित आरोपी प्रकाश लोंढे काकूंच्या अंत्यविधीसाठी कारागृहातून सातपूरमध्ये प्रकाश लोंढे कारागृहातून निवडणूक लढतायत। नागपूरच्या विभागीय अपर आयुक्त डॉक्टर माधवी खोडे यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती। निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि पारदर्शक होण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे निर्देश। छत्रपती संभाजीनगरात सुट्टीच्या दिवशी होणारी गर्दी, वेरूळ आणि अजिंठा लेणी आणि शिल्पांसाठी धोकादायक। पर्यटक संख्येवर नियंत्रण, आवश्यकता व्यक्त। पुण्यात नायलॉन मांजावर बंदीचा निर्णय कागदावरच, बाजारात ई कॉमर्सवरूनही नायलॉन मांजाची विक्री सुरू। छत्रपती संभाजीनगरात निवृत्त कर्मचाऱ्यांची ड्युटी लावून प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याचा गुन्हा दाखल। कर्मचाऱ्याकडून मनपा आयुक्तांना पत्र देत चुकीची नियुक्ती आणि गुन्हा तात्काळ रद्द करण्याची मागणी। वर्ध्यात बेकायदेशीर वाळू वाहतुकीचा पर्दाफाश, सावंगी पोलिसांची धडक कारवाई। ट्रॅक्टर ट्रॉलीसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त। वर्ध्यात महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सप्ताह निमित्त पोलिसांचा उपक्रम। सायबर सेलच्या मदतीने 96 मोबाईल शोधून मूळ मालकांना परत करण्यात आले। सोनं चांदीच्या भावात वाढ। चांदी 9,000 रुपयांनी पुन्हा महागली आहे, तर सोन्याच्या भावात 1,300 रुपयांची वाढ। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमधील खाणीला मंजुरी। यामुळे वाघांसह राज्यातील सर्वाधिक वन्यजीव घनतेच्या संवर्धनावर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता। महामार्गांवरील प्रवासादरम्यानचा नो नेटवर्कचा त्रास आता संपणार आहे। नेटवर्क नसणाऱ्या ब्लॅक स्पॉटमध्ये तातडीने सुधारणा करण्यासाठी NHAIची डॉट आणि ट्रायकडे हस्तक्षेप करण्याची मागणी। वर्ध्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। अवकाळी पावसानं नुकसानग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे। 12,38,00,000 रुपयांची मदत जाहीर। महाराज यशवंतराव होळकर यांचा 226वा राज्याभिषेक सोहळा संपन्न। सोहळ्यानिमित्त वाद्यांच्या तालात पालखीची मिरवणूक, किल्ल्यात शस्त्र प्रदर्शन आयोजित। अभ्यास सहलीसाठी कोल्हापूर मनपा शाळेतील विद्यार्थी इस्रोला रवाना। विमान प्रवासासह अभ्यास सहलीचं आयोजन। खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरण सुधाकर घारे भगतचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय। पनवेल अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन फेटाळलाय। घारे आणि भगत दोघेही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी। अमरावतीत रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाविरोधात कामगारांचं उपोषण। कामगारांनी काम बंद आंदोलन करत कंपनीचे दरवाजे बंद केले। वाशिममधील कामरगाव ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण। अखेर दीर्घ परीक्षेनंतर रुग्णालयाच्या स्थलांतराचा मुहूर्त गवसलाय। या निर्णयानं जीर्ण इमारतीमुळे निर्माण झालेला धोका दूर झालाय।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.